मनोज जरांगे पाटील यांचा उदय आणि अस्त या विषयावरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। कितीतरी वेळा आपण जरांगेबद्दल बोललो आहोत आणि तुमच्या त्यावरती अत्यंत उत्तम अशा कमेंट सुद्धा आल्या आहेत। तसं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरती ऑगस्ट 2023 पासून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली, मात्र त्याची सगळ्यात जास्त धग जाणवली ती 2024 साली। 2024 हे वर्ष आता सरत आलंय। अशात मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी केलेली उपोषणं यावरती आपण या व्हिडिओमधनं बोलणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा एकदा आपण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलंय, मात्र त्यांची ही भूमिका सुद्धा कशी फोल ठरणारी आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। मात्र त्याआधी तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने घेऊन टाक आता 20,000 मनसबदार झालाय, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। हे प्रेम असंच राहू द्या आणि दिवसेंदिवस ते वृद्धिंगत होऊ द्या ही अपेक्षा। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या विषयावरती कमेंट करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। मनोज जरांगे पाटील यांचा उदय अस्त हा विषय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करणार आहोत। 2023च्या जुलै-ऑगस्ट पासून जरांगेंनी महाराष्ट्राला मराठा समाजाविषयी जाणीव असणारा, कळवळ असणारा नेता म्हणून आपली ओळख पटवून द्यायला सुरुवात केली होती। म्हणजे आंदोलनानं त्यांनी सर्वात आधी राज्याचं लक्ष वेधलं ते 2023च्या ऑगस्टमध्ये। ते उपोषण चाललं साधारणपणे 17 दिवस। त्यावेळेस त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली होती आणि 40 दिवसात मराठा आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घ्यावा असं त्यांनी जाहीर केलं होतं। मग याच विषयाला म्हणजे मराठा आरक्षण या विषयाला धरून अनेक उपोषणं झाली आणि अंतरवली सराटी हे गाव त्यानिमित्तानं चर्चेत सुद्धा आलं। त्यांची आंदोलनं म्हणा किंवा त्यांची आमरण उपोषणाची धमकी म्हणा, जरांगे कायमच बातम्यांमध्ये किंवा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिले यात शंका नाही। गुगलवरती नुसतं मनोज जरांगे पाटील असं टाईप केलं तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या अनेक बातम्या आपल्याला ऐकायला पाहायला मिळतील। मात्र मनोज जरांगे चर्चेत आले ते लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या निमित्तानं। लोकसभेत याला पाड त्याचा करेक्ट कार्यक्रम कर असं सांगणारे जरांगे आणि त्यांना जाणते अजाणतेपणी फॉलो करणारा मराठा समाज यानं लोकसभा 2024च्या निवडणुकांमध्ये भल्यांना धक्का बसला आणि ज्यांना विजयाची सुताराम शक्यता वाटत नव्हती अशांचा धक्कादायक विजय सुद्धा झाला। हे तुम्हाला अगदी नक्की आठवत असेल। पंकजा मुंडे यातलं सगळ्यात मोठं नाव। त्यांना पक्षाने तिकीट दिलं, मात्र अखेरीस त्यांना पराभव पत्करावा लागला। अशी कितीतरी नावं देता येतील। मात्र जरांगे त्यांच्या उपोषणानं कायम चर्चेत राहिले। मात्र मूळ मुद्द्याकडे म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण करताना किंवा याला पाड त्याला पाड असं करताना किंवा गावागावात घोंगडी बैठका घेताना जरांगे हे विसरले की मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठी आंदोलन हा मार्ग नाही। सरकार दरबारी तुमची आंदोलनं दखल घेत नाहीत, तर सरकार दरबारी कायदा काय सांगतो याकडे पाहिलं जातं। त्यामुळेच दरवेळेस राज्य सरकारतर्फे जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, कारण सरकारच्या हाती त्याशिवाय इतर कुठलाही मार्ग नव्हता। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावरती काही पावलं उचलण्यास राज्य सरकारकडे तसे अधिकारच नव्हते। मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर अशी उपोषणं नाही तर सरकारला मदत करून कोर्टात सिद्ध होईल असं मराठा आरक्षणासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं। मात्र जरांगेंनी तशी कुठलीही पावलं उचलण्यास ते तयार नव्हते। त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण होतंय याचा आम्हाला अंदाज आला होता आणि त्यामुळे आम्ही त्या दृष्टीनं व्हिडिओ बनवत गेलो। त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण कसं होतंय याचा वारंवार उल्लेख करत होतो। असो, जरांगेंचं उपोषण हे त्यांच्या जीवाशी खेळ करणारं होतं आणि प्रत्येक उपोषणागत त्यांची शारीरिक अवस्था अत्यंत गंभीर होत गेली आणि आता स्थिती अशी आहे की जरांगे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात आणि त्यांना आता आणखी उपोषण करणं शारीरिकदृष्ट्या परवडणारं नाही। 2024 साली झालेल्या विधानसभेत मात्र जरांगे फॅक्टर चालला नाही आणि मग महायुतीने राज्यात क्लीन स्वीप केलं। याचा परिणाम म्हणजे जरांगेंच्या चळवळीत त्यांना पाठिंबा देणारा असंख्य मराठा समाज त्यांच्यापासून आता वेगळा झालाय। आधी मराठा आरक्षण, मग ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाची मागणी, मग हैदराबाद पॅटर्न राबवा अशा वेगवेगळ्या मागण्यांनी जरांगे सरकारला वेठीला धरू पाहत होते। त्यानंतर जरांगे यांनी आधी विधानसभा लढवण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर
उमेदवारांनी भरलेले AB फॉर्म त्यांना मागे घेण्यास सांगण्याची त्यांची भूमिका, त्याच वेळेस मुस्लिम धर्मगुरूंना किंवा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी घेतलेली भूमिका, हे सारं जरांगेंपासून मराठा समाजाला दूर करत गेलं. बरं, इथे गमतीचा भाग असा आहे की राज्यात युती सरकार सत्तेत आलं तेव्हाच मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला. राज्याचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आणि 4 वेळा मुख्यमंत्री असणारे शरद पवार यांना जे जमलं नाही ते युती सरकारच्या काळात झालंच पाहिजे असा अट्टहास धरला गेला. म्हणजे पवारांना जो मुख्यमंत्री म्हणून नको असेल तेव्हा मराठा आरक्षणाची टूम काढायची आणि त्यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री जिकडे असेल तिथे मात्र हे आरक्षण अजिबात, म्हणजे तसं काहीही करायचंच नाही, आरक्षण वगैरे काही नाही. आहे की नाही गंमत? असो, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10% मराठा आरक्षण देऊही केलं, पण प्रकरण कोर्टात असल्यानं त्यांचाही नाईलाजच झाला. आपल्याला हवं तसं कार्ड शरद पवार खेळत गेले आणि मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाला. त्याचा बळी ठरलेत मनोज जरांगे पाटील. दोन्ही किडन्या फेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र तसाच राहिलाय, प्रलंबित. आजही हे आरक्षण मिळणार की नाही ते कोर्ट ठरवणार. एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो, म्हणजे आता जरांगेंनी 25 जानेवारी 2025 पासून पुन्हा उपोषणाचं अस्त्र उपसलंय, पण ते जाहीर करताना आता मात्र ते स्वतः फार तर 2 दिवस उपोषण करू शकतील अशी त्यांची शारीरिक स्थिती आहे. त्यांच्या 2 दिवसांच्या उपोषणानं फार काही साध्य होईल अशी स्थिती नाही आहे. त्यामुळे जरांगे यांच्या या आंदोलनाला फारशी गर्दी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. तर असा होता हा मनोज जरांगेंचा उदय आणि हा असा होणार त्यांच्या कारकिर्दीचा अस्त. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं? नक्की घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन व्हा व्यक्त. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.